साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी हे बोलत होते। अनलॉक नंतर बऱ्याच क्षेत्रात शासनाने शिथिलता जाहीर केली। यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे देखील धोरण जाहीर करताना महाविद्यालयीन विभागातील काही वर्गाला आपल्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। पण महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने प्रवेश फी इतर शुल्क वसूल केली जात आहे, ती तात्काळ थांबवावी, अन्यथा संबंधित शिक्षण संस्थांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे। जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून ऍडमिशनच्या वेळी त्यांनी कुठलाही निधी मागू नये, कुठली फी मागू नये। त्यांना एकतर फ्री शीट मिळते किंवा स्कॉलरशिप मिळते। ती समाज कल्याण खात्याने अशी तरतूद केली आहे की जर असं कुठल्या कॉलेजनी जर मागणी केली आणि ते जर चौकशीमध्ये सत्य आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करायची सुद्धा तरतूद आहे, इव्हन फौजदारी कारवाई करण्याची तरतूद केलेली आहे। मी आजच इथले जे सहाय्यक आयुक्त जे आहेत समाज कल्याणचे त्यांना या बाबतीत पुन्हा एकदा नव्याने सर्व कॉलेजला इन्स्ट्रक्शन द्यायला सांगतो आणि अशी कुठली तक्रार असली तर आपण त्यांच्याशी डायरेक्टली बोला, ते सॉर्ट आउट करू। पुढे की मागच्या 2-3 वर्षापासून शासनाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलेलं स्कॉलरशिपला, त्याच्यामध्ये कुठे कॉलेजचा संबंध येत नाही। ते सगळे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जातात आणि विद्यार्थ्यांच्या खात्यातून शाळेत जातात, कॉलेजला जातात आणि विद्यार्थ्यांचे पैसे विद्यार्थ्यांना मिळतात। त्याची आहे की जेव्हा विद्यार्थी कॉलेजचे पैसे कॉलेजला देईल त्याच वेळी त्याच्या खात्यात पैसे जातात। त्याच्यामुळे पूर्वीची जी स्थिती होती की कॉलेजमध्ये पैसे जायचे मग ते विद्यार्थ्यांना द्यायचे, त्याच्यात विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा, तशी स्थिती आता राहिलेली नाही। सर्व पैसे डीबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांच्याच खात्यात जातात, तिथून मग कॉलेजला जातात आणि विद्यार्थ्यांना मिळतात। पोहोच न झालेल्या विद्यार्थ्यांना काय सांगा? ही जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे त्याच्यावेळी त्याचं क्लिअरन्स होत असतं। जर त्याला पोस्ट नसेल झाला तर त्याच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुट्या राहिल्या असतील, त्यांनी वेळेच्या कालावधीच्या आत जर त्याची त्रुटी नसेल केली तर त्याला पात्रता त्याची ठरली नसेल तर ते केस टू केस आपल्याला निर्णय घ्यावा लागेल।